नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। सलग 3 दिवसापासून मला ही सेम कमेंट्स येते की मुलं शाळेत जाण्यासाठी खूप त्रास देतात किंवा त्यांना शाळेत जायला नको आहे। तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे एक ॲज अ पॅरेंट्स म्हणून की मुलं शाळेत जात नाही, मुलं शाळेत जाताना रडतात, चिडचिड करतात किंवा खूप त्रास देतात किंवा शाळेत जाताना खूप त्रास देतात। मग यावर काय करावं? तर पहिले महत्त्वाची कारणं, तो शाळेत न जाण्याची कारणं शोधायची आहे। मग त्यामध्ये भरपूर अशी कारणं होऊ शकतात। पहिलं म्हणजे आता सध्याच्या ज्या परिस्थितीमुळे मुलं भरपूर वेळ घरात राहिलेली आणि मग ते बाहेर पडायला त्यांना नको वाटतं। घरातला जो रुटीन आहे तो रुटीन त्यांना हवा असं वाटतो आणि त्यात ते सवयीच्या आहारी गेलो, आपण मोठे जरी असलो सवयीच्या आहारी गेलो तर ती सवय आपण नव्याने चांगली सवय आपल्यात आणण्यासाठी खूप त्रास होतो। तसंच मुलांना असंच काहीतरी होतंय की त्याच्यामुळे त्यांचं रुटीन बदलणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याला क्लासमध्ये कोणी त्रास देते की नाही ह्या गोष्टी तपासल्या पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे त्याला जो विषय शिकवले जातात ते शिकवताना त्याला ते समजत नसेल, इतर मुलं छान बोलत असतील, इतर मुलांना चांगल्या गोष्टी येत आहेत पण मला काय येत नाही, या गोष्टीचा विचार देखील मुलं करतात। त्यामुळे देखील ते शाळेविषयी निगेटिव्ह होतात। नंतर कधी टीचर रागवली तर ती गोष्ट मुलं मनाला लावतात आणि त्याच्यामुळे मुलं शाळेत जायला नको म्हणतात। म्हणजे अशा अनेक कारणं असू शकतात। तर ती कारणं शोधायची आहेत आणि त्या कारणावर उपाय म्हणून आपण ते उपाय करायचे। जसं आता मुलांना कुठला विषय समजत नसेल किंवा क्लासमध्ये शिकवलेलं कळत नसेल तर मग अशा वेळी आपण मुलांना जे क्लासमध्ये शिकवलं जातं ते पुन्हा घरी घेता येऊ शकतं किंवा त्याचे जे बुक्स आहेत ते बुक्समधून वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मेथडने जर आपण मुलांना शिकवलं तर त्याविषयी त्याला आवड निर्माण होईल आणि मग तो अभ्यासाची पण आवड निर्माण होईल, शाळेची पण आवड निर्माण होईल आणि मग तो शाळेत जाईल। बऱ्याच वेळा होतं काय की टीचरने काही रागवलं तर त्यामुळे होत असेल तर मग टीचरशी त्यावर बोला, टीचरांची मदत घेऊन त्याच्याशी एक जो पालक, टीचर आणि विद्यार्थी यांच्यातील जो संवाद आहे तो संवाद वाढला तर मुलांनाही शाळेविषयी, शिक्षकांविषयी आवड निर्माण होते। आणि आता सध्या काय होतंय की CBSE बोर्डचा हा टायमिंग देखील खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे देखील मुलं शाळेत जायला नको म्हणतात। कारण शाळेचा टाईम सुरुवातीला 12पर्यंत 12:30 असायचा आणि आता डायरेक्ट 1:30-2 असा टायमिंग असल्यामुळे म्हणजे डायरेक्टली 1.5-2 तास जर मुलांचा रोजच्या रुटीनचा वाढला तर ते मुलांना त्रासदायक होणार आहे। कारण बराचसा वेळ ते घरापासून लांब राहणं किंवा बराचसा वेळ शाळेत अभ्यास करणं हे मुलांना सवय नसते आणि मग ती सवय नसल्यामुळे मुलं ही शाळेत जाताना रडतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे मुलं त्रास देत असतील असं म्हणण्यापेक्षा काही मुलं खोडकर असतात, ती खोड्या काढतात आणि मग आपलं जे मूल असतं शांत असेल आणि त्याला त्याची सवय नसेल तर त्यामुळे देखील त्याला त्या मुलांचा त्रास होतो आणि मग ते किंवा शाळेत जायला नको म्हणतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हे पण सांगता येईल की त्याची कोणाशी मित्रता नसेल किंवा मैत्री नसेल, मग तो एकटा पडत असेल, त्यामुळे देखील मुलं शाळेविषयी निगेटिव्ह होतात। म्हणून मुलांची मैत्री व्हावी यासाठी आपण त्याच्या क्लासमध्ये असलेल्या मुलांशी, त्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करून त्या मुलांना एकत्र आणणं किंवा त्यांची मित्रता वाढवणं हे करू शकतो। किंवा एकमेकांच्या घरी आपण सुट्टीच्या दिवशी मुलांना सोडलं किंवा मुलांना एकत्र आणलं तर यामुळे देखील त्यांना एक फ्रेंड सर्कल त्यांचं वाढलं म्हणजे ते क्लासमध्ये देखील त्यांचं मन रमेल। आणि अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी शाळेतल्या ज्या परिसर आहे किंवा शाळा जी आहे ती जवळ असेल किंवा थोडी लांबही असली पण सुट्टीच्या दिवशी आपण मुलांना घेऊन शाळेच्या परिसरात गेलो, शाळेविषयी मुलांना आवड निर्माण केली किंवा परमिशन घेऊन आपण तिथे एक पिकनिक पॉईंट म्हणून जर आपण थोडा वेळ घालवला तर यामुळे देखील मुलांना शाळेची आवड निर्माण होऊ शकते। अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळे शाळेची आवड तर निर्माण होईल, अभ्यासाची आवड निर्माण होईल आणि मुलं शाळेत जातील। यानंतर महत्त्वाचं हे पण सांगता येईल, बऱ्याचशा वेळा काय होतं मुलांना काही उदाहरणं देणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता अभ्यासाची किंवा शिक्षणाचं महत्त्व मुलांना सांगितलं पाहिजे। मग तेच की असे एक मूव्ही टाईप क्लिप आपण मुलांना दाखवू शकतो, व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओतून दाखवू शकतो की जे मुलं शिकले नाहीत, त्यांना शिक्षण मिळालं नाही, ते शिक्षणाच्या बाहेर आहेत, तर अशा मुलांना त्यांच्यावर किती वाईट परिस्थिती येते, त्यांना खाण्यापिण्याची किंवा त्यांचं जीवन जगण्याच्या ज्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी किती त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ह्या गोष्टी मुलांना आपण दाखवू शकतो। त्याही अगदी सॉफ्टली दाखवा, खूप त्याच्यावर त्रास होईल असं दाखवू नका। आणि जर मुलं मोठी असतील आणि तरी त्यांना शाळेविषयी आवड नसेल तर नक्की दाखवा, डीपली त्याचं माहिती मुलांना द्या। जसं आता सिग्नलला मुलं थांबतात
आता ती मुलं गरीब आहेत आणि खूप लहान आहेत आणि लहान वयात त्यांना कामं करावी लागतात अशी वस्तू विकायचं वगैरे असे भरपूर कामं करतात. मग त्या मुलांची उदाहरणं देणं किंवा ती मुलं सरळ दाखवणं, बघ शाळा न शिकल्यामुळे किंवा शिक्षण मिळालं नाही, त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण मिळालं नाही म्हणून त्यांना त्यांच्या पूर्ण जीवनभर त्यांना किती त्रास सहन करावा लागतो. आणि शिक्षणामुळे माणसाला किती गोष्टी शिकायला मिळतात, एक चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याच्यामुळे माणूस एकंदरीत मला म्हणायचं काय, बोधकथेतून अशा वेगवेगळ्या प्रसंगातून आपण मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे हे खूप महत्त्वाचं आहे. अशा गोष्टी केल्या तर नक्कीच मुलांना शाळेविषयी शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल आणि ते शाळेत जातील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा शाळेनुसार रुटीन बनवा. त्यांच्या उठण्याचा झोपण्याच्या ज्या वेळा आहेत किंवा जेवणाच्या वेळा आहेत त्या फिक्स करा. आणि शाळेमध्ये शिक्षणाचा माहोल असतं तसं आपल्या घरात पण करा. शाळेत जाण्यासाठी तसे शाळेत जात आहेत ते किती इंटरेस्टने जात आहेत, कशासाठी जात आहेत, त्याचं एक सगळं मुलांना जरा एक त्या प्रवाहात आणलं तर नक्कीच मुलं शिक्षणाविषयी किंवा शाळेत जाण्याविषयी आवड निर्माण होतील आणि ते जातील. पण मुलं शाळेत जात नाही किंवा ते रडतात, खूप त्रास देतात म्हणजे त्यांना रागवलं पाहिजे असं नाही, अजिबात नाही. न रागवता मुलांना समजून सांगा किंवा तसं बोलून मुलांना आपण शाळेविषयी आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढू शकतो. बघा, नेहमी लक्षात घ्या, कोणतीही समस्या असेल त्या समस्येवर उपायही असतो, फक्त उपाय आपण शोधायचा आहे. नक्कीच आपल्याला उपाय मिळतो. आणि वाढवलं त्या पद्धतीने शिकवलं समजवलं तर नक्कीच मुलं देखील छान असे त्या वयात त्या गोष्टी शिकतात आणि चांगल्या पद्धतीने ते पुढे जातात. मला असं वाटतं ह्या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अशी मी आशा करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.